त्या जगाच्या मालकाकडे काहीतरी मागा ना. हे वाक्य ज्यावेळेस सुदामदेवानं ऐकलं त्यावेळेस सुदामदेवाच्या डोळ्याला धारा लागल्या आणि सुदामदेव आपल्या पत्नीला सांगतात, वेडे, एवढं सोन्यासारखं तुझं अंतकरण आणि एवढ्या चांगल्या अंतकरणामध्ये एवढे वाईट विचार कसे आले वेडे? मी या परिस्थितीमध्ये आहे म्हणून माझ्या भगवंताने मला बरं, मी ज्या परिस्थितीमध्ये आहे त्या परिस्थितीमध्ये जर माझ्या भगवंताला बरं वाटत असेल तर मी जीवनभर असं राहील, पण माझ्या देवाला त्रास देणार नाही. सुशीलानं ओळखून घेतलं, हे मेलं तरी देवाला काही मागणार नाही. हो नका देवाला काही मागू, काही भेटायला तर जा, दर्शनाला तर जा. कसं जाऊ ग सुशीला? मला जर भगवंताने विचारलं, बहिणी आई साहेबांनी काय दिलं तर मी काय सांगू ग? इथं 4 दिवस झाले घरी खायची व्यवस्था नाही आहे, मला काळजी नका करू, मी काहीतरी व्यवस्था करते. काय सुंदर पत्नी असेल सुशीला माता. 4 घरी गेली, 4 घरचे पोहे आणले. एकाही घरचे पोहे आणता येत होते, 4 घरचे का आणले हो? याच्याही मागचं कारण आहे. सुशीला त्या पोह्याच्या मार्फत देवाला सांगते, देवा तुझ्यासाठी संसाराची राख रांगोळी केली, तुझ्यासाठी संसारावर तुळशीपत्र ठेवले, आणि एका टायमाची जेवणाची व्यवस्था जर तुझ्याकडून होत नसेल तर तुझ्या देवपणाला आग लागो देवा. काय सुदाम्याचं प्रारब्ध खराब असेल महाराज. धोतर सुद्धा नव्हतं पोहे बांधण्यासाठी. 10-5 गाठी असणारं धोतर, त्याच्यात पोहे बांधले आणि चैत्र महिन्याचे दिवस, दुपारचे 12 वाजले आणि सुदामदेव भगवंताच्या भेटीला निघाले. घनश्याम तुझे ढूंढने जाऊ कहाँ कहाँ, अपने विरह की याद को दिलाऊं कहाँ कहाँ. ऊन लागतंय माय बाप, पायात चप्पल नाहीये, काटे मोडायला लागले, रक्त भंबाळ झालाय पाय. कसं करावं, काय करावं? एका झाडाखाली सुदामदेव बसले आणि जगाच्या मालकाला विनंती केली आणि रडायला लागले, देवा भूख लगती है, प्यास लगती है, जिंदगी अब उदास लगती है, कैसे आऊं तेरी द्वारिका, आस भी अब उदास लगती है. सुदामदेवाला मूर्छा आली, सुदामदेव झोपले. महाराज माझ्या जगाच्या मालकानं उचललं, द्वारकेमध्ये सुदामदेवाला आणून टाकलो. डोळे उघडून पाहिलं तर सगळी नगरी सोन्याची. जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण. प्रत्येकाला विचारत होते, का हो कोणाची नगरी? ही द्वारकाधीशाची नगरी आहे. एका सेवकाला विचारलं, कुठं असतो हो तुमचा जगाचा मालक? हे समोरचं जे गेट दिसतंय ना, त्या गेटनं समोर गेलं की तो जो राजवाडा आहे ना, तो देवाचाच आहे. काठी टेकवत 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 तिथे गेले आणि तिथले भगवंताचे 2 सेवक हे, एक जय आणि विजय. कोण आहे? जय विजय. आणि जय विजयाला सांगू लागले, अहो तुमच्या कृष्णाला जाऊन सांगा की तुझा लहानपणीचा मित्र आलाय. रडायला लागले जय विजय, की आतापर्यंत या महाद्वारात अनेक लोक आले, अनेक या राजवाड्या पुढे राजे महाराजे देव देवता आले, पण आज जी विभूती आली ती काही आगळी आणि वेगळी. महाराज जय विजय भगवंताकडे गेले आणि भगवंताला सांगू लागले, देवा आतापर्यंत अनेक लोक आम्ही पाहिले, पण आज जो महात्मा आपल्या द्वारात आला तो काही आगळा वेगळा आहे. काय आहे त्याचं नाव? त्यावेळी जय विजय सांगू लागले, पूछत दीन दयाल को बतावत आपनो नाम सुदामा. सुदामा नाव जगाच्या मालकानं ऐकलं ना महाराज, तर असं जोऱ्यात जगाचे मालक पळायला लागले. पितांबर एकीकडे पडलाय, चप्पल एकीकडे, पट्टराण्या पाठीमागं पळताय, उद्धवजी पळतायत, प्रद्युम्न पळतोय. काय झालं? कोण असा महात्मा आला असावा? आणि गेले आणि सुदाम्याला आलिंगन दिलं. लक्ष देऊन चिंतन ऐका. सगळी द्वारका नगरी रडत होती, पट्टराण्या रडत होत्या, उद्धवजी रडत होते, सगळे मुलं रडत होते. जगाच्या मालकाच्या सुद्धा डोळ्याला धारा लागल्या, पण सुदाम्याच्या डोळ्याला एक अश्रू सुद्धा नाहीये. सुदाम्या विचार करतो, अरे मी जर या लोकांसमोर रडलो तर हे लोक म्हणतील हा काहीतरी मागण्यासाठी आलाय. महाराज रुक्मिणी आई साहेबाला सांगितलं, ए रुक्मिणी जा पाणी घेऊन ये. रुक्मिणी आई साहेबांनी विचार केला, हजारो दाशा असताना ज्या अर्थी मला पाणी आणायला सांगितलं त्या अर्थी महात्मा काहीतरी आगळा वेगळा आहे. रुक्मिणी आई साहेबाला पाणी आणण्यासाठी उशीर झाला. काय केलं माझ्या जगाच्या मालकाने? ऐका ना. देख सुदामा की दीन दशा,
बरसा, करुणा करके करुणा निधि रोए, पानी परात को हाथ छुओ नहीं, नैनन के जल से पग धोए. थोडा आणा नाही दृश्य डोळ्यासमोर. अरे तुम्ही आम्ही देवासाठी रडतो, आपला स्वभाव रडकाय. बायको ऐकत नाही म्हणून माणूस रडतोय, पोरगा ऐकत नाही म्हणून रडतोय, आपण सर्व देवासमोर रडतोय. पण देव ज्या माणसासाठी रडत असेल ते माणसं निश्चित तुमच्या आणि माझ्यापेक्षा आगळे वेगळे. दादा सुदाम्याच्या हाताला हात धरलाय, जगाच्या मालकाने सुदाम्याला राजवाड्यात नेलंय. महाराज सुंदर असं स्नान घातलंय, जगाच्या मालकाने आपल्या सोन्याच्या सिंहासनावर सुदाम्याला बसवलं. एक पाय रुक्मिणी आई साहेबाने घेतला आणि दुसरा पाय भगवंताने हातात घेतला, आणि त्या पायातले काटे ज्यावेळेस काढायला लागले त्यावेळेस जगाचा मालक रडतोय, आणि रडता रडता सुदाम्याला सांगतो, सुदाम्या काय देवा कशी रे तुझी परिस्थिती. काय म्हणले देव सुदाम्याला, सुदाम्या कशी रे तुझी परिस्थिती. हे वाक्य ज्यावेळेस सुदाम्यानं ऐकलं त्यावेळेस सुदाम्याच्या मुखातून उद्गार निघाले, देवा माझ्यासारखं सुखीन माझ्यासारखं भाग्यवान या जगामध्ये दुसरं कोणीच नाहीये. ढसाढसा रडतोय जगाचा मालक. अरे 4 दिवस झाले सुदाम्या तुझ्या घरी चूल पेटली नाही, तू सांगतो माझ्या सारखं सुखी जगामध्ये कोणीच नाहीये. जगाच्या मालकाच्या डोळ्याला धारा लागल्याने जगाचा मालक विचार करू लागला, ज्यांनी माझ्यासाठी संसारावर तुळशीपत्र ठेवले त्या लोकांच्या एका टायमाची जेवणाची व्यवस्था जर माझ्याकडून होत नसेल तर माझ्या देवपणाला आग लागू. महाराज सोन्याची नगरी दिली हा भाग वेगळा आहे, आपल्याला ते सांगायचंच नाहीये. सोन्याचा पितांबर घातलेला होता. सर्व यथोचित झाल्यानंतर सुदामदेव म्हणतात, देवा मी येतो आता. आणि सुदामदेव निघाल्यानंतर जगाच्या मालकाने सुदाम्याला सांगितलं, ते तुझं फाटकं धोतर घेऊन जाईन, ते सोन्याचा पितांबर काढून ठेव. त्यावेळेस सुदाम्याला थोडं वाईट वाटलं. काय देवा तू उदार म्हणतात लोक तुला, उदार तू हरी नाहीसी कीर्ती चराचरी. चुकीचं वर्णन देवा तुझं. एवढा पितांबर जरी घरी घेऊन गेला असतो तो बायकून आनंदाने संसार केला असता, मी परमार्थ केला असता. पण देवा तुझी इच्छा नाही ना रे मी असं वागावं म्हणून. ऐका वैष्णवाचे लक्षणं सांगतोय. मेरे रोने से तुमको जो आए हंसी, तो मैं रो रो के तुमको हसाया करूं. मी रडल्यानंतर जर तुला बरं वाटत असेल ना देवा तर मी जीवनभर रडील, पण तुला मात्र देणार नाही. पडता जड भारी नेमा नटळे निर्धारी. किती जरी मोठं संकट आलं तर माणसाने देव सोडू नये. महाराज आम्ही नुसतं कोरोनामुळे कीर्तन बंद झाले तर देवाला शिव्या घातल्या. आपल्याकडून हे शक्य होत नाही महाराज. आपण किती जरी हे आकाश हे साधूनच म्हणावं, आपण म्हणायचं नाही. म्हणून पडता जड भारी नेमा नटळे निर्धारी. ज्या वैष्णवाचा अवघ प्रेम देवावर आहे, ज्याने संसारातल्या प्रत्येक गोष्टी पूर्णवत समजल्या, ज्यांच्या जीवनामध्ये किती जरी मोठं संकट आलं त्यांनी आपला परमार्थ सोडला नाही. काय गोड वर्णने ऐका ना दादा. तू का माने आती, तू का माने आती, तू का माने आती, तू का